सर, पतित पावन संघटना, पतित पावन साक्षात प्रभू श्रीरामांचा उल्लेख या संघटनेच्या नावामध्ये आहे. ही संघटना कशी बनली? का बनली? आणि याचं आत्ताचं स्वरूप काय? याची थोडीशी सगळ्यांना आपण माहिती द्यावी. खरं तर पतित पावनची निर्मिती त्याच्या अगोदर 1967 ला, 67-68 ला फर्ग्युसनच्या सायकल स्टँडमध्ये काही युवकांनी एक त्या काळी जो चाललेला संभ्रम होता, हिंदू व्यवस्था, हिंदू धर्म यांच्यावर ज्या काही म्हणतो ना आणीबाणी चालू झाली, हां. त्यांच्यावर बंदी लादण्यात आली. त्यावेळी हिंदू ज्वाज्वल्य संघटना म्हणून स्थापित झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन हे मंदिर बांधलं हं. आणि त्याच्यानंतर या संघटनेला पतित पावन संघटना म्हणून नाव पडलं. बरं, पतितांना पावन करणारी संघटना म्हणजे काय? हं. की त्या काळी असं होतं, की आम्ही हिंदू धर्माचं काम करायचं तर आम्हाला विशिष्ट लेबल पाहिजे हं, हं. आणि पतित पावनचं काम हे तळागाळात आणि वस्तीत होतं. हं. आणखी हिंदू धर्माचं त्या काळी आपण म्हणतो ना, की खरं काम करायचं होतं किंवा संस्कार करायचे होते किंवा हिंदुत्वाचे विचार जे घडवायचे होते, ते पतित पावनच्या माध्यमातून तळागाळामध्ये सगळ्या वस्ती भागांमध्ये पसरवण्याचं काम हिंदू ज्वाज्वल्य म्हणजे पतित पावन संघटनेने केलं. याचे संस्थापक त्या काळी माननीय श्री जनार्दन उर्फ जनाभाऊ पेडणेकर, श्री शिवाजीराव चव्हाण, संभाजीराव भुजबळ, काकासाहेब चव्हाण या सगळ्या मंडळींनी केलं. त्याच्यानंतर पतित पावनला महाराष्ट्रात, पुण्यासह महाराष्ट्रात खूप लोकांनी अ, आवड निर्माण केली आणि पतित पावनचं काम हे त्या काळी खरं सुरू झालं. पतित पावन ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. पतित पावनचा जन्म हा समाजात हिंदू धर्मावर ज्या काही अघटित गोष्टी घडतात, त्याच्यावर उत्तर देण्यासाठी पतित पावनचा खरा जन्म झाला.